विधान परिषदेमध्ये गद्दारीच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे आणि गद्दारीवरून शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब आणि उद्योग मंत्री तसेच शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात जोरदार तुतुमैमे झाले। आमदारांना 1600 कोटी हे गद्दारीचं बक्षीस असल्याचा हल्लाबोल अनिल परब यांनी केला, तर मिठी नदीच्या गाळातले पैसे खाणं ही गद्दारी असल्याचा पलटवार उदय सामंत यांनी केला। या गेल्या 3 वर्षांमध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले। 1600 कोटी रुपये म्हणजे 1600 कोटी रुपये हिम्मत की कीमत नाही, गद्दारीची किंमत आहे ही। हिम्मत की किंमत नाही आहे, ही किंमत कसली आहे? हे बक्षीस आहे। जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केले तर ही बक्षीस ही कोणाला मिळायची? जर तुम्ही राज्याशी गद्दारी केली तर राजा खुश होऊन गद्दारांना बक्षीस द्यायचा। तुम्ही असे शब्द जर आम्हाला सांगायला लागाल तर आमच्याकडे याच्यापेक्षा चांगले शब्द आहेत। मिठी नदीमधल्या गाळामधलं पैसे खाणे ही गद्दारी आहे। दिनू मोरियाच्या भावाला सॅन्टेनो मोरियाला टेंडर देणं ही गद्दारी आहे। जो नाईट बार चालवतो त्या केतन कदमला काम देणं ही गद्दारी आहे। याच्यावर मला बोलायचं नव्हतं। एखादी गोष्ट गद्दारी कशामध्ये आहे? लोकांनी दिलेल्या महसुलाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। करोनामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। 400 ग्रॅमची खिचडी देतो म्हणून सांगून 250 ग्रॅमची खिचडी देणं ही गद्दारी आहे। त्याच्याबद्दल मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, पण माझी भूमिका अशी आहे, खिचडी खाणारे किती जेलमध्ये जाऊन आले हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। प्रमुखांवर बोलण्याची गरज नाही।